हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण. आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर रात्री ना माझ्याकडे कोणीतरी आलेलं आहे. किती वाजता? 11:30 वाजता. रात्री 11:30 वाजता ते आलेत आणि त्याच्यानंतर मी काही व्हिडिओ शूट केलं नाही. तर कोण आलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते. येते का? थांबा, येते येते. परी गेली ना बाहेर, तिला आणायला गेली आहे ती. तर जाऊ दे, चला तुम्हाला सांगते कोण आले. माझी मावस बहीण आलेली आहे कनू, जे की ती माझ्याजवळ राहायची 3-4 वर्ष होती. हा श्रेयू, चल बाळा, आपल्याला जायचंय. चल. थांब आई, थांब आई. तर आज ती आलेली आहे, म्हणजे कालच रात्री आलेली आहे. तर खूप छान वाटलं आल्यानंतर. म्हणजे ती पण आलेली, तिचे मिस्टर आणि सासूबाई आलेल्या. कपडे चेंज कर जा. तर ती थांबलेली आहेत आणि ते दोघे गेलेले आहेत हॉस्पिटलमध्ये. कनू ये. आणि तर आता मस्त आमच्या दोघींची पण आंघोळ झालेली आहे. आणि तुम्ही बघितलं असेल बऱ्याचशा ब्लॉगमध्ये आधीच्या, आता बरेच महिने झाले ना कणू, 8 हे होते ना माझे मिस्टर, तेव्हा आम्ही व्हिडिओ काढले होते दिवाळीमध्ये. त्याच्यानंतर आता मागच्या व्हिडिओमध्ये आत्ता आलेले होते 8 दिवसापूर्वी, तेव्हा पण मी ब्लॉग काढलेला होता. तर आम्ही दोघे आत्ता इथे थांबलेलो आहोत. ते गेलेले आहेत हॉस्पिटलमध्ये आणि ते तसेच जाणार आहे त्यांच्या गावी, म्हणजे हंगेवाडीला आणि पिंपरीला. तर आम्ही उद्या जाणार आहोत घरी. संध्याकाळी 4 वाजता निघू स्कूलवरनं आल्यानंतर. आणि थोडंसं वेगळं प्लॅनिंग केलेलं आहे आम्ही घरी गेल्यानंतर. तर आज कणू आणि उद्या दुपारपर्यंत आम्ही थांबणार आहोत, मग जाऊ घरी. आणि आत्ता आम्ही चाललेलो आहोत मेकअप करण्यासाठी. मी तिला आधीच कॉल करून सांगितलं होतं की तू जेव्हा येणार आहे तेव्हा तू मला मेकअपची प्रॅक्टिस करायची आहे, तू माझ्याकडे थांब. तर आता आम्ही चाललेलो आहोत मेकअपची प्रॅक्टिस करण्यासाठी. थोडंफार मी तुम्हाला त्याचं पण व्हिडिओ मी इथे ॲड करेलच. तर चला, तोपर्यंत बाय 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 बाय. आणि हो, मेन तर सांगायचं राहूनच गेलं. मला हे सांगायचं होतं की माझ्यामध्ये तुम्हाला काही चेंजेस दिसत आहे का. तर मी केलेली आहे केसांना नॅनोप्लास्टिया आणि हेअरकट केलेला आहे, असा लेअर कट केलेला आहे. तर खूप छान झालेले आहेत माझे केस. मी गेले होते हबीबमध्ये आणि हे फक्त का केलं आहे ते तुम्हाला आधी सांगते. म्हणजे माझे केस तुम्ही बघितले असेल मागच्या व्हिडिओमध्ये, खूप जास्त खराब झालेले होते. कारण मागच्या वेळी जी मी ट्रीटमेंट केली होती ते दुसऱ्या एका ठिकाणी केलेली होती आणि ती एवढी बकवास झालेली होती, अजिबातही त्याचा रिझल्ट चांगला आलेला नव्हता आणि माझं खूप जास्त हेअरफॉल होत होता. तर ना मी अक्षरशः वैतागले होते. जेव्हा मी केस विंचरायचे ना, अक्षरशः असं खाली सडा पडत होता. माऊकडनं घाल ना जाना. माऊ म्हणते श्रू बेबीनी जर माझ्या हाताने कपडे घातले ना तर मी तिच्यासाठी ना आईस्क्रीम घेऊन आले. जा माऊकडे. आणि एवढे जबरदस्त माझे केस गळत होते ना. आणि मी मागच्या एक कोणत्या तरी ब्लॉगमध्ये मी ऑइल बनवलं होतं, ते दाखवलं होतं तुम्हाला. तर त्याने मला एवढा फरक पडलेला की म्हणजे अक्षरशः माझे ना केस गळायचे पूर्णपणे थांबले. म्हणजे गळतात किती 2-4 अशी बस त्याच्यावरती. आणि हे तर नॉर्मल आहे 2-4 केस गळणं. आणि मग माझे केस छान झाले. आणि पण इथे ना माझं म्हणजे ग्रोथ जास्त झाली ना, तर असं इथे फुगलेलं दिसायचं. आणि खाली माझी ट्रीटमेंट होती तर तिथे असे केस पातळ दिसायचे. आणि माझे मिस्टर आता मला व्हिडिओ कॉलवर बघायचे ना, तर त्यांना काय वाटलं काय माहीत. मी तर ठरवलेलं होतं आता ह्यावेळेस तर आता काहीच करायचं नाही, केसांना आहे तसे वाढून द्यायचे, मस्त रोज ऑइल करायचं केसांना. पण काय झालं, त्यांचं अचानक असं झालं की ना तू जा पार्लरमध्ये, हबीबमध्ये जा आणि ना मस्त काही तुला ती माऊला दाखव. जा जा, तिला म्हणा तुझं बघ, तुझं काय आहे बघ, सापडलं मला. हो का, माऊला दाखव आपण काय घेतलं होतं, काय शॉपिंग केली होती. कोणी हिला घे 5 मिनिट. चल, तुम्ही जा, तिला छान दुसरा शर्ट घाल ना कनू. काय घातलंय जा, पॅन्ट राहू दे. आणि इकडच्या कप्प्यात ना, ऐक ना कनू, इकडच्या साईडच्या कपाटात ना, हो शर्ट दुसरा घाल. जा इकडच्या कपाटात बघ, माझ्या साड्या जिथे ठेवल्यात ना तिथे बघ.
तर ना त्यांना काय वाटलं काय माहिती, तर मला बोलतात तू जा हबीबमध्ये आणि ना छान मस्त आहे ना असे फ्लिक्स पडतात ना, असा मस्त छान हेअर कट कर, तुला काय हेअर स्पा वगैरे करायचा तो कर आणि किती होतात मला सांग, मी तुला पैसे पाठवून देतो. तर मी म्हटलं एवढं करत बसण्यापेक्षा ना फक्त हेअर कट करून यावं. तर मी हबीबमध्ये गेले होते. तिथे गेल्यानंतर ना फोन येतोय सॉरी. तर ना मी तिथे गेले आणि हेअर वॉश वगैरे माझा झाला. तर म्हटलं चला आता हेअर कट करू आणि मी त्यांना सांगितलं की मला लेअर पाहिजेत, पण नंतर म्हटलं असे केसांवर लेअर छान दिसणार नाही. तर तितक्यात माझ्या मिस्टरांचा कॉल आला. मला म्हणे फक्त हेअर कट नको करू, काहीतरी केसांना छान मस्त करून घे की जेणेकरून केस तुझे छान होतील. तर मग मी त्यांना बोलले की ठीक आहे चालेल. मग मी ना नॅनोप्लास्टिया करायला स्टार्ट केलं. माझ्या सासू आलेल्या होत्या म्हणजे मावशी. तर त्यांना मी कॉल केला की हे असं असं म्हणताय, मग मला वेळ लागेल, रात्री मला 10:30-11 होतील, तर मी करू का? मग त्या बोलल्या की उद्या सकाळी करू. त्या बोलल्या उद्या सकाळी मला जायचं आहे, एवढा वेळ मी थांबणार नाही, मग तू आत्ताच करून घे, मी बघते परीला. म्हटलं ठीक आहे चालेल. मग मी गेले, मी तिथेच होते. मग त्यांना सांगितलं की करा आणि हे मग केले. मी लेंथ ना खूप कमी केली आहे केसांची, कारण लॉंग होते आणि अजिबात चांगले नव्हते. म्हटले असे ठेवून काही फायदा पण नाही यांचा. मग मी कट पण केलेत केस आणि नॅनोप्लास्टिया करायला मला लागलेत 7,000 रुपये. आणि शॅम्पू ते अजून तर मी घेतलेले नाही आहे, जायचे कारण माझ्या याचं लिमिट संपलेलं होतं. मग ते बोलले की शॅम्पू घ्या. तर शॅम्पू आहे 3,800चे शॅम्पू आणि कंडिशनर. तर आता मी ते आज किंवा उद्या घेऊन टाकेल, कारण हेअर वॉश करायला तर शॅम्पू कंडिशनर लागेल. तर खूप छान झाला आहे माझा हेअर कट आणि केस ना खूप सॉफ्ट, म्हणजे खूप छान. मला एकदा मी पुण्यात केलं होतं, त्यावेळेस मी स्मूथनिंग केली होती, ती पण खूप छान झाली होती. आणि हे पण हा पण ह्यावेळेस केलेलं छान झालं. पण जे मी मध्ये केलं होतं ना, एकदा नॅनोप्लास्टिया केली होती, ती ठीक होती, नॉर्मल होती, एवढी काही खास नव्हती. परी झालेली होती तेव्हा, 6 महिन्याची परी होती तेव्हा. त्याच्यानंतर आत्ता मध्ये केली कनूच्या लग्नाच्या वेळेस, आत्ता जी आलेली आहे कनू तिच्या वेळेस केली. तर मी आणि मिनाली म्हणजे माझ्या मामाची मुलगी, आम्ही दोघींनी केली ना, दोघींचा पण रिझल्ट एकदम थर्ड क्लास होता, म्हणजे एकदम बकवास. आणि ते आम्ही इथे 7S मध्ये केलेली होती. आवडला नाही त्याने, माझं खूप हेअरफॉल झाला. आणि ह्यावेळेस केली तर ह्यावेळेस खूप छान झालेलं आहे, मला 100% आवडलेलं आहे, मस्त झालेलं आहे. तर चला आता खूप गप्पा मारल्या आणि माझ्या मिस्टरांना काय वाटलं काय माहिती की हे करा बहिणी असं. तर म्हटलं ठीक आहे चालेल, त्यांची खूप इच्छा होती ना. आणि आल्यानंतर मला बोलता, मग त्या दिवशी रात्री आमचा 12 वाजता कॉल नाही झाला, कारण उशीर झाला, मला 11:45 झालेले घरी यायला. मग दुसऱ्या दिवशी ना वीरने फोन उचलला. तर बोलतात आई कुठे, आई कुठे, त्यांना बघायची तुम्ही कशी दिसते. तर मग मी आले आणि मी त्यांना दाखवलं. मला बोलतात छान दिसते, पण अजून एक कमी आहे. म्हटलं काय? मला म्हणतात ना थोडे हायलाईट्स करून घे. पण मला असं वाटलं की नको, मी त्यांना बोलले नको मला नाही करायचेत, कारण ते नंतर ना केस असे कर्ली वगैरे झाले ना की मग ते छान नाही दिसत आणि ड्रायनेस खूप येतो त्याला. तर त्यांचं चाललं आहे, आता आल्यानंतर बघू, जर त्यांनी खूप जास्त फोर्स केला तर करून घेईल, नाही तर नाही करणार. तर चला मग तोपर्यंत बाय. कॅरी बॅग आहे का? इतना बड़ा है.